आता इथून मात्र नाणेफेकी गमावल्यानंतर वाटेला आली ती फलंदाजी. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. राजेश उतेकर आणि त्याच्या साथीने विलास उतेकर ही जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये इंटर होताना पाहतोय. 3 ओव्हरची मॅच. पहिल्या क्रमांकाचा षटक घेऊन येतोय गोलंदाज निखिल. नेक्स्ट मॅच यांश 11 मोंडू विपक्ष जय बजरंग खातिवली. दोन्ही संघ अगदी वेळेत उपस्थित आहेत. दोन्ही संघांचं आपण सहर्ष स्वागत करूयात. षटकातला पहिला बॉल राऊंड द विकेटने. पहिलाच बॉल टर्न केलाय ऑन साइडला. स्टँडिंग डिलिव्हर. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. पहिल्याच बॉल वरती आक्रमण दाखवले गेले. षटकारानं खातं खोलताना फलंदाज विलास उतेकर. आक्रमकतेसाठी या फलंदाजाला सातत्याने या विभागामध्ये ओळखलं जातं आणि ती आक्रमकता पहिल्याच बॉल वरती त्याने दाखवल्या. 6 धावा धावफलकावरती. पहिल्याच बॉल वरती आगाज केलाय. पहिल्याच बॉल वरती अटॅक केला गेलाय. निखिलला इथून कमबॅक करावा लागेल. धावसंख्या 6 राईट आर्म राऊंड द विकेट. पुढचा बॉल विलास करता निखिलचा. अतिशय सुंदर बॉल. ऑप्स्टमच्या बाहेर बॉल ठेवला. गती दिली आणि खऱ्या अर्थानं फलंदाज गतीला बीट झाला. यावेळेला समोरच्या दिशेने फलंदाज बॉल खेळले असते तर कदाचित धावा मिळू शकल्या असता. क्रॉस दी लाईन खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल आलाय. धावसंख्या आपण पाहतोय 6 अंकावरती. षटकार आल्यानंतर निखिलने कमबॅक केलाय. धावसंख्या 6 वरती असताना राऊंड द विकेटने पुढचा बॉल. पुन्हा एकदा चांगला बॉल डिलिव्हर केला गेला. इथे काय घडलंय पाहावं लागेल. इथून मात्र फलंदाज सेफ आहे. चांगला बॉल आहे. थोडंसं कॉल कॉम्बिनेशन चुकीचं पाहायला मिळालं. अंतिम क्षणाला फलंदाज क्रीज मध्ये पोहोचला. पंचांचा नोट आउटचा इशारा. धावसंख्या 1 ने पुढे पोहोचते. 7 धावा. धावसंख्या आपण पाहतोय एकंदरीत 7 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या बॉल वरती षटकार. दुसरा बॉल डॉट. तिसऱ्या बॉल वरती सिंगल आली आहे. सांघिक धावसंख्या 7 अंकावरती आहे. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज झालाय. राईट आर्म राऊंड द विकेटने फलंदाज राजेश उतेकर गिरदा. एक दिग्गज अष्टपैलू खेळाडू आहे राजेश. ओहो जागते राहूचा इशारा. बाउन्सरचा वापर केलाय. बाउन्स केला बॉलला. उसळी दिली. प्रचंड गती ठेवली. निखिलकडे उंची आहे आणि त्या उंचीचा तो योग्य वापर करतोय. आपण पाहिलं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या स्तरावरती ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर ग्लेन मेग्राथ अधिक उंची होती. योग्य वापर केला. ईशांत शर्मा अधिक उंची होती. योग्य वापर केला. ज्या गोलंदाजाकडे उंची आहे त्या उंचीचा योग्य वापर करणं अत्यंत गरजेचं आहे. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेला खेळून काढलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. चेंडूची फेकी करतील तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. धावसंख्या आपण पाहतोय 2च्या साह्यानं पुढे सरसावत असताना एकंदरीत 9 धावा धावफलकावरती आहे. चेंडू क्रमांक 5 चा खेळ पूर्ण झाला. शेवटचा बॉल आहे. हा पहिल्या बॉल वरती षटकार आल्यानंतर देखील गोलंदाजाने आत्मविश्वास गमावला नाहीये. कॉन्फिडन्सने गोलंदाजी केली आणि धावसंख्या रोखण्याचा त्याने प्रयत्न केला. शेवटचा अंतिम बॉल. अंतिम बॉल. आ बैल मुझे मार. बॉलला फेकून दिलाय 6 धावांसाठी. ठोकलाय षटकार. फलंदाज राजेश उतेकरनं. फुल टॉस होता. फुल टॉसला कन्वर्ट केलंय षटकारात. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या आपण पाहतोय बिनगडी बाद 15. चला जुना बॉल द्या. फर्स्ट ओव्हर कंप्लीट झाले. चला मॅच बॉल आला असेल तर मॅच बॉल घ्या. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 15 धावा धावफलकावरती आहेत. आदरणीय रुपेश पाटील हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन स्थान बनवा. एकसाल गावचं एक युवा कार्यकर्ते आहेत. धावसंख्या आपण पाहतोय 15 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2 ला इथून सुरुवात होईल. इथून गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला गोलंदाज पाहायला मिळेल. जितेश. नेक्स्ट मॅच जय बजरंग खातिवली विपक्ष हियांश 11 मोंडोळ.
चला मॅच सुरू करा, अधिक वेळ घेऊ नका. जितेशला गोलंदाजी ट्रॅक वरती आणलाय तर स्ट्रायकर एंड वरती आपण विलास उतेकरला पाहतो. धावसंख्या आपण पाहिली तर 15 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. राईट आर्म ओव्हर द विकेटने षटकातला पहिला बॉल इथून मार्गस्थ केला जाईल. तर स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय राईट हँड बॅट्समन विलास उतेकरला, ज्याच्या बॅटमधून एक षटकार आला. अगदी आक्रमक शैलीचा फलंदाज आणि निश्चितपणाने येणारा काळ क्रिकेट मधून त्याचा खूप चांगला असणार, खूप चांगला क्रिकेटर आहे. या टीमचा नेहमीच त्याने चांगलं योगदान दिले आपल्या टीमला. मागील स्पर्धेमध्ये खूप चांगला परफॉर्मन्स त्याचा राहिला होता. जितेशचा पहिला बॉल. या वेळेला मात्र पहा जागेवरून बॉलला पंच केलाय, प्रॉपर टायमिंग आहे बॅट आणि बॉल मध्ये. बॉलला पाठवलं मिड ऑनच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. आणखीन एक दर्जेदार षटकार. चला टीम साईगाव संघाचा कर्णधार आयोजकांशी संपर्क करा. साईगाव टीमचे कर्णधार. धावसंख्या आपण पाहतोय 6च्या साह्यानं जाऊन पोहोचले तब्बल 21 धावा. 21 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज राईट अप ओव्हर द विकेटने सामना करेल विलास उतेकर. क्रॉस द लाईनने खेळायचं होतं, शफल झाले होते. त्यानंतर आउट ऑफ द लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल, पंचांचा बाईटचा इशारा. एक्स्ट्रा रनने टीमची धावसंख्येमध्ये भर पडली. धावसंख्या 1 ने पुढे सरसावत असताना 22 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक दुसरा प्रगतीपथावरती आहे. एक चांगल्या धावसंख्येच्या दिशेने आगेकूच करतोय टीम उत्वेश्वर रौदी संघ. या वेळेला मात्र पाहिलं तर यावेळेला समोरच्या दिशेला उडवलाय, आउट ऑफ दी पार्क. 6 धावा. आणखीन एक दर्जेदार षटकार. खूप चांगली बॅटिंग. षटकारांची हॅट्रिक पूर्ण केली तर त्यांचे पिताश्री आदरणीय आत्मारामजी उतेकर यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल विलास करिता. राईट आर्म ओव्हर द विकेट ना. यावेळी अकूट टप्प्याचा बॉल पूल केलाय, सक्सेसफुल झालाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. धावसंख्या आपण पाहतोय एकंदरीत जाऊन पोहोचले तब्बल 34 धावा. पुढचा बॉल फुल टॉस होता, ऑन साइडला वळवलाय मिड ऑन क्षेत्राकडे. मात्र चेंडूची फेकी होते तोपर्यंत इथे एक सिंगल कंप्लीट केले. सिंगलने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाते. 1च्या साह्याने जाऊन पुढे पोहोचते 35 धावा. 2 षटकांचा खेळ संपला. 35 धावा धावफलकावरती.
दोन षटकांचा खेळ संपलाय. तिसऱ्या षटकाला सुरुवात होते आणि स्लॉग ओव्हर मध्ये इथून मात्र गोलंदाज आणला गेलाय करण जाधवला. करण जाधव इथून मात्र गोलंदाजी करताना पाहायला मिळतील. पहिल्या आघाडीच्या दोन षटकामध्ये तब्बल 35 धावा उभ्या केल्या. पहिल्या षटकामध्ये 15 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 20 धावा आल्या, ज्या ठिकाणी विलासने 3 षटकार लगावले. पहिला बॉल इथे मात्र मिस टाइम मारायचं होतं डीप मध्ये, परंतु इथे चुकी झाली आहे. एक सोपा झेल धरती मातेला दान केलाय. डीप मिड विकेट मध्ये खेळायचं होतं, टॉपेज लागला होता, काऊ कॉर्नर मध्ये बॉल आला, झेल सुटला, त्यानंतर एक सिंगल. धावसंख्या 1 ने पुढे पोहोचते. 36 धावा, 36. षटकातला पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज झाला. राईट मोर तो विकेटने. अकुट टप्प्याचा बॉल पॉइंटच्या डोक्यावरून बॉलला कट केलाय. डीप बॅकवर्ड पॉइंट कडे बॉल आणि तासनंतर 2 धावा इथे अंकित होत आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. 2 धावा इथे मात्र मिळतात. 2 धावांनी टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाते. 38-38 धावा. विकेट्स गमावल्या नाहीये. पहिल्या विकेटसाठी चांगली पार्टनरशिप राजेश आणि विलास कडून पाहायला मिळाली आहे. पुढचा बॉल करण जाधवचा सामना करेल राजेश. अकुट टप्प्याचा बॉल इथे पूल केलाय. बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकाराकरिता. आणखीन एक दर्जेदार षटकार. चांगली बॅटिंग. धावसंख्या 6 ने उंचावत असताना पोहोचले तब्बल 44 अंकावरती. आतापर्यंत पाहिलं तर 3 बॉल वरती धावा आल्या त्या 9. राजेशची देखील फलंदाजी चालू हंगामामध्ये खूप चांगली राहिल्या. ज्या स्पर्धेमध्ये हा संघ खेळलाय तिथे चांगला परफॉर्मन्स या दोन्ही खेळाडूंनी दिलाय. 44 धावा धावफलकावरती आहेत. चेंडू क्रमांक 3 चा खेळ संपन्न झाला. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. स्ट्रायकर एंड वरती आपण राजेशला पाहतोय. ओव्हर द विकेटने. यावेळेला मात्र फटक्यात ताकद होती, परंतु इथे काय तर क्षेत्ररक्षकाची चुकी पाहायला मिळाली. अगदी पाहिलं तर ढेंगातून हा बॉल फरार झालाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी आलाय चौकार. पुन्हा एकदा इथे फलंदाजाला आयुष्मान भवचा आशीर्वाद दिलाय. बॉल सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी चौकार. चौकाराने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली तब्बल 48. 52 धावा माफ करा. यावेळेला धावचीची संधी आहे आणि इथून फलंदाज बाद होईल. वाईटचा इशारा जरूर झालाय. धावसंख्या 1 ने पुढे सरकताना जाऊन पोहोचते 53 या अंकावरती. यानंतर दोन्ही टीमच्या कर्णधाराला विनंती करेन आपण टॉस बॉक्स मध्ये या. शिलावन मोंडोळ विपक्ष जयबजरंग खातिवली. पहिल्या फेरीतील हा अंतिम सामना असेल. त्यानंतर दुसऱ्या फेरीतील पहिला सामना कानोबा स्पोर्ट सागा विपक्ष कांदळी. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल. सचिन इथून मात्र आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळते. शेवटचा अंतिम बॉल सचिन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. त्यानंतर पहिल्या फेरीतील अंतिम सामना आपण पाहणार आहोत. यांश 11 मोंडोळ विपक्ष जय बजरंग खातिवली. एक चांगली लढत यानंतर आपल्याला पाहायला मिळेल. राईट ओव्हर द विकेटने हा बॉल इथे मात्र फटका फसलाय. टॉपेज लागले. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचले. झेल ड्रॉप झाला आणि त्याचं रूपांतर होईल 2 धावांमध्ये. तिसऱ्याचा प्रयत्न जरूर करतील फलंदाज आणि इथून तिसरी सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण झाली. अब तक 56 धावा धावफलकावरती 57 ची गरज. 18 बॉल आणि 57 धावांची आवश्यकता. आणि इथून आपण जाऊया टॉस करायला. इथे विद्यमान प्रतिष्ठित नागरिक सन्माननीय आत्मारामजी उत्तेकर साहेब यांच्या शुभास्ते आपण इथे टॉस करत आहोत. जय बजरंग खातिवली विपक्ष टीम हियांश 11 मोंडूळ
चला हियांश 11 मोंडूळ टीमच्या कर्णधार आपण त्वरित टॉस साठी या. विनंती आपल्याला कमी अगोदर तुम्हाला सूचना केली होती की इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस होईल. सन्माननीय आत्माराम जिवतेकर यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करत आहोत. 3 ओव्हरची मॅच असेल. छापाईचा कॉल आणि आलाय काटा. मान्यवरांना विनंती असते आपण सन्मानाने व्यासपीठावरती जाऊन बसायचं आणि व्यासपीठाची आपण शोभा वाढवायची. तर नाणेफेकी जिंकले जय बजरंग खातेवली संघ. नाणेफेकी जिंकून निर्णय सर्वप्रथम काय असेल? बॅटिंग. फलंदाजी करणार आहात. 3 ओव्हरची मॅच आहे. हियांश 11 मोंडूळ संघ म्हटलं तर चांगला संघ आहे. चालू हंगामामध्ये SRT क्रिकेट असोसिएशन मध्ये चांगला परफॉर्मन्स त्यांचा राहिलाय आणि दुधनी इथे झालेल्या स्पर्धेमध्ये देखील द्वितीय क्रमांकाचा या संघाने मान पटकावलाय. अशा संघाच्या विरोधात तुम्हाला खेळायचं आहे तर किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? जाण्याचा प्रयत्न असेल. आणि आज टीम मध्ये प्लेयर्स कोणते असतील? हर्षद आहे, निखिल आहे, रोहन आहे, सर्व प्लेयर. त्याचनंतर इथे आल्यानंतर हे मैदान पाहिल्यानंतर खेळपट्टी पाहिल्यानंतर या स्पर्धेचं आयोजन पाहिल्यानंतर सरपंच चषक 2025 आनंद आणि त्या आनंदाबद्दल काय सांगाल? आयोजन तर खूप छान आहे. आम्हाला खेळायला संधी दिल्याबद्दल धन्यवाद. टीम हियांश 11 मोंडूळ तुम्ही नाणेफेकी गमावले. नाणेफेकी जिंकली असते काय स्वीकारलं असतं? फिल्डिंग. अर्थात तुम्हाला इथून बॅटिंग करायचे. किती धावांपर्यंत फिल्डिंग घेतले तर मात्र किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 35 वर. आणि आज कॅप्टन म्हणून संघाकडून काय अपेक्षा असतील? 100% देण्याचा प्रयत्न करेल. त्यानंतर शेवटचा प्रश्न, या स्पर्धेमध्ये खेळत असताना स्पर्धेबद्दल काय सांगाल? खूप छान आयोजन आहे. नक्कीच दोन्ही टीमला आपण देऊयात शुभेच्छा. तर टीम जय बजरंग खातेवली ऑन द टॉस अँड डिसाइड टू बॅट फर्स्ट. फलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारला. ओर टू कॉम्बॉक्स. हॅलो. सामन्याला सुरुवात. गोलंदाज राजेश आणि राजेशला मारलेला हा फलंदाजाने एक धाव मिळते. बघूया दुसरी धाव घेतात का. आणि मला वाटतंय दुसरी धाव सुद्धा पूर्ण. आणि स्ट्राईकला येतो फलंदाज नेम गणेश. नॉन स्ट्राईक. स्ट्राईकला संकेत, नॉन स्ट्राईकला गणेश. सॉरी. चला सामन्याला सुरुवात होते. सामना एक्का दुक्कीवर नाही पाहिजे. तर सामना चौकार षटकार मारतील तर सामन्यामध्ये मजा चुरस होणार. नक्कीच होणार. आणि हा खूप सुरेख फटका. आणि हा दणदणीत खणखणीत असा चौकार. संकेतच्या बॅट मधून पडला. मी बोललो आणि चौकारच मारला. खरंच अशी गरज आहे तर सामन्याला चुरस, सामन्याला मजा येईल, सामनाचा आनंद लुटता येईल. बघूया राजेश काय करतोय आणि संकेत काय करतोय. राजेशचा पुढचा चेंडू खेळतो संकेत. राजेशचा पुढचा चेंडू खेळतो संकेत. आत्ताच एक चौकार आला संकेतच्या बॅटून. पुन्हा स्ट्रेट डाईव्ह. बघूया आणि नाही. एक धाव पूर्ण. बघूया दुसरी धाव घेतात का. नाही. एका धावेवर समाधान मानावं लागतं राजेश यांना. एका धावेने धावसंख्येत भर झाली. धावसंख्या झाली ती 7. बिनगडी बाद 7. आणि आत्ताच स्ट्राईकला आलाय तो गणेश. काय करतोय गणेश. ओपनिंगला आलेला खेळाडू आई देवी दुधनी संघाकडून. बघूया गणेश टू राजेश. राजेशांचा पुढचा चेंडू लेग साइडच्या दिशेने फटकावलाय. बघूया आणि मला वाटतं हा बॅट मधून आलेला हा दणदणीत खणखणीत असा षटकार. म्हणजे 12वा जो दुधनी संघाचा खेळाडू आहे तो म्हणतो की गणेश मारणार आणि गणेशने खरंच मारला. काय मॅच बघायला मिळते. जसे त्यांनी मारले, जसे जब्ब्याने जशी बॅटिंग केलेली आहे तशीच बॅटिंग दुधनी संघाकडून बघायला मिळते की काय. 6 धावेने धावसंख्येत भर झाली. धावसंख्या झाली ती 13. राजेशचा पुढचा चेंडू काय करतोय. आतापर्यंत 13 धावा उठण्यामध्ये दुधनी संघाला यश आलंय आणि
पाचगाव संघाचं कौतुक करावं तेवढं कमीच. महापोली सारख्या संघाला त्यांनी पराभूत केलंय. तर दुधनी संघ बघूया काय करतोय. राजेश तू पुन्हा 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 आणि हा बॅट मधून आलेला गणेशच्या दणदणीत खणखणीत असा षटकार. शॉर्ट पिच चेंडू होता. गणेशने पुरेपूर त्याचा फायदा उचलला, पुरेपूर. आणि धाव्या भरारीने वाढलेल्या, धावा झाले त्या 19. मला वाटतंय आणि एक चेंडू बाकी आहे अजून. बघूया या सरपंच चषक 2025 जय भवानी क्रिकेट संघ मोरणी याच्यामधले पहिली षटकार हॅट्रिक होते की काय. बघूया गणेशच्या बॅट मधून येते की काय होतंय. शेवटचा चेंडू आहे. 5 बॉल चेंडू झालेले आहेत. धावा झाले 19. बघूया काय होतंय, काय घडतंय. हॅट्रिक येते की काय होतंय. राजेश टू गणेश पुन्हा लेग साइडला. बघूया झेल टिपतो की काय. आणि हा झेल टिपलेला आहे आणि गाडी बाद झालेला आहे तो गणेश. मला वाटतं लालच बुरी आदत. 19 रन झाल्या होत्या. एक जरी चेंडू एक धावाले असते 20 झाल्या असत्या. नंतरच्या ओव्हर शिल्लक होत्या पण गणेशने दिमाग न वापरता षटकार मारण्याच्या नादामध्ये झेल बाद झाला तो दुधनी संघाचा गणेश. आणि आता गणेशची जागा भरून काढतोय तो निखिल. काय करतोय निखिल. परंतु धावा म्हणाय गेल्या ना तर धावा बरोबर आहे. रन रेट बरोबर चाललेला आहे. अजून बघूया काय होतंय. अजून स्ट्राईकचा फलंदाज संकेत अजून मैदानावरती आहे. आणि आता मला वाटतं पाचगाव संघाकडून दुसरं षटक घेऊन येईल तो राकेश. बघूया राकेश पण सुरेख गोलंदाजी आहे पाचगाव संघाचा. काय करतोय पाचगाव संघाचं. मला वाटतंय पाचगाव संघाचा टीम मॉनिटर सुरेशजी उतेकर यांचा डॉग. बघूया ओ डॉग नेम पांडू. येस नाही तो म्हणतो मी खेळणार नाही. बघा तो परत येणार 100% येणार. बघूया काय होतंय. आणि आता गोलंदाज आलाय तो राकेश. धावा झालेत 19. एक षटक संपलंय. धावा 19 झालेत. अजून 19 आल्या तर मॅच मध्ये चुरस होणार यात काही शंकाच नाही. आणि बॉल आपण जे चेंडू वापरतो ना चेंडू हे 70-70 आहेत. कुठली मॅच कुठे फिरेल आणि कुठली मॅच कुठे घुसेल काहीच सांगू शकत नाही. पण मॅच होणार. मॅच रफ अँड टफ झालीच पाहिजे. प्रेक्षकांचं बघूया राकेश टू संकेत. पुन्हा लेग साइडच्या दिशेने मारलाय आणि हा सुरेख क्षेत्ररक्षण बघायला मिळते जब्ब्याकडून. सुरेख क्षेत्ररक्षण 3 धावा वाचवलेत त्या जब्ब्याने. 3 धावा वाचून एका धावावर समाधान मानावं लागतं ते संकेत यांना. पण इक्के दुक्के से काम होने वाला नहीं है. छक्के ही चाहिए. मैच में रहना है तो छक्के चाहिए, नहीं तो कुछ नहीं चलने वाला. देखेंगे अभी क्या होता है. राकेश टू अभी नया खिलाड़ी आने वाला है निखिल. क्या करेगा निखिल. 1 डाउन का प्लेयर निखिल. राकेश टू निखिल. रनों की आवश्यकता. शॉर्ट पिच चेंडू नहीं. लेग साइड में मारने की कोशिश लेकिन जमेगा नहीं. एक धाव आणि एक धाव पूर्ण. बघूया दुसरी धाव सुद्धा पूर्ण. काही गरज नव्हती. गचाळ अशी फेकी झाली ती राजेश यांच्याकडून आणि 2 धावा भेटल्या. म्हणजे 2 चेंडू झालेत. धावा भेटले त्या 3 आणि एकूण धावा झालेत त्या 22. बघूया काय होतंय, काय घडतंय. मॅच होते का मॅच बनते. मॅच झुकते ती पाचगाव संघाकडून. जसा फटका आला तसा दुधनी संघाकडून. पण बघूया काय होतंय. राकेश टू संकेत. निखिल. बघूया एक धाव तर मिळते आणि मला वाटतंय हा 1 बाउन्स चौकार. निखिलला पण माहिती आहे आपल्याला 1-2 काय करायचं नाहीये. तर चौकार नाही तर षटकारच पाहिजे. परंतु राकेशला तेवढी टिचून गोलंदाजी करावी लागणार आहे. जर टिचून गोलंदाजी केली तर संघासाठी फायदेशीर, स्वतःसाठी फायदेशीर. कॉन्फिडन्स वाढतोय. पण काय करतो राकेश. नाही चौकार आला. बघूया आता कोण आहे. राकेश टू निखिल. निखिलच्या बॅट मधून पहिलाच चौकार आला. बघूया पुढचा चेंडू काय करतोय निखिल आणि काय करतोय राकेश टू निखिल. पुन्हा ऑफ साइडच्या दिशेने चेंडू जातोय निर्धाव. पंचांचा निर्धावचा इशारा.
सुरेख गोलंदाजी, टिचून गोलंदाजी केली तर पाचगाव संघ नक्कीच यशस्वी होईल, यात काही शंका नाही. बघूया राकेश चे 4 चेंडू झालेले आहेत. 4 चेंडू मध्ये धावा दिलेत त्या 7. बघूया पुढचा चेंडू राकेशचा, खेळतो निखिलला पण माहिती आहे की मला फटके मारायचेच आहेत. आणि हा बघूया झेल टिपतायत की काय, दोघे पण धावतायत आणि हा षटकार जातो की काय, आणि पंचांचा हा षटकाराचा इशारा झालेला आणि निखिलच्या बॅट मधून आलेला तडाखेबाज हा षटकार. 6 धावेने धावसंख्येत भर झाली, धावसंख्या झाली ती 32. मी म्हटलंच होतं राकेशच्या गोलंदाजीमध्ये राकेशने जे फटके खाल्लेत, पहिल्या चेंडूवर 1, दुसऱ्या चेंडूवर 2, तिसऱ्या चेंडूवर चौकार, नंतर 0 आणि नंतर 6, अशा 13 धावा आलेत. 1 चेंडू बाकी आहे, फटका पाहिजे. राकेश काय करतोय, राकेश टू निखिल. बघूया राईट आर्म वर विकेट मारा राकेशचा, निखिल साठी पुन्हा ऑफसाईडच्या दिशेने, पंचांचे हात हवेमध्ये आणि एक अवांतर धावेने धावसंख्येत भर झाली. धावसंख्या झाली ती 33. बघा मॅच अजून 50-50 आहे, मॅच मध्ये चुरस आहे. शेवटचं षटक, या चेंडूवर फटका, या चेंडू निर्धाव. बघूया काय घडतंय, काय बिघडतंय. शांत चाललेला गेम, बघूया काय होतंय आणि काय घडतंय. राकेशचा शेवटचा चेंडू, निखिल काय करतोय, निखिलच्या बॅट मधून आला षटकार, नंतर राकेशने वाईट टाकला आणि राकेशवरती दबाव वाढलाय. बघूया राकेश टू निखिल, पुन्हा स्ट्रेट डाईव्ह. बघूया जातो की काय, आणि मला वाटतं हा दणदणीत बॅट मधून आलेला हा चौकार. सुरेख बॅटिंग केली ती निखिल आणि दुधनी संघासाठी आणि 4 धावेने धावसंख्येत भर झाली. धावसंख्या झाली ती 37. शेवटचं षटक बाकी आहे, एकूण धावा पाहिजे त्या 57 आणि 37 धावा झालेल्या आहेत. 20 पाहिजेत, 6 चेंडू 20 धावा. काहीच अवघड नाहीये, काहीच कठीण नाहीये, पण खेळ आहे. खेळ हा अनिश्चिततेचा खेळ. 6 चेंडू 20 होतील, पण 6 चेंडू 6 होणार नाहीत. हा खेळ आहे, क्रिकेटचा खेळ आहे. काही होऊ शकतं, काही घडू शकतं, काही बिघडू शकतं. आणि मला वाटतंय कर्णधार राजेश कुणाकडं शेवटचं षटक टाकण्यासाठी देत आहेत. मला वाटतंय शेवटच्या षटकासाठी पाचारण करतायत ते सचिन यांना. सचिन काय करतोय, 6 चेंडू 20 धावांची गरज. आणि जे फलंदाज टीम मध्ये विकेट वरती आहेत ते म्हणजे निखिल आणि संकेत. दोघांच्या पण बॅट मधून बिग षटकार आलेले आहेत, पण काय करतायत, क्रिकेट आहे. 6 चेंडू 20 धावांची गरज आणि गोलंदाजीसाठी आलाय तो सचिन, उत्कृष्ट गोलंदाज, स्लॉग ओव्हरचा गोलंदाज. बघूया काय होतंय, जसे त्यांनी मारले तसे आम्ही मारू हे दाखवतायत. मॅच टफ होते की काय होतंय, पण बघूया आता. चला सामना सुरू करा, सामना खूप वेळ झालेला आहे. पंच आपण ताकीद द्या, सामना फास्ट घ्या. 6 चेंडू 20 धावांची गरज. 6-20 काय होतंय, काय घडतंय, काय बिघडतंय. सचिन चला पंच ताकीद द्या. सामना पहिल्या 2 चेंडूवर सामना आहे. काय होतंय, काय बिघडतंय, सगळ्यांचे धगधग. दुधनी संघामध्ये धगधग, पाचगाव संघामध्ये धगधग. अजून पण 1 साइड गेम नाहीये. सचिन टू संकेत, काय होतंय, फुल टॉस चेंडू. मला वाटलं संकेतला काय चेंडू समजला नाही आणि हा डायरेक्ट हिट मारलेला राजेशाने, परंतु डायरेक्ट हिट नाही लागला आणि स्ट्राईक घेतले ती निखिल याने. आणि आमचे मित्र डीजे करण काय करतायत, मला वाटतं डीजेची साथ देणार यात काही शंकाच नाहीये. सामना चुरशीचा होतो की काय. 5 चेंडू 19 धावांची गरज. फटका पाहिजे, फटक्याशिवाय मॅच नाही. बघूया काय होतंय, काय घडतंय. 5 चेंडू 19 धावा. शॉर्ट पिच चेंडू, मला वाटतं चेंडू काही समजला नाही आणि निखिल यांना शॉर्ट पिच चेंडू काही समजला नाही आणि निर्धाव गेलेला आहे. जवळजवळ सामना हा पाचगाव संघाकडून झुकतोय. आता काय होतंय, 4 चेंडू 19 धावा. षटकार आला तर मजा,
नाहीतर सजा. बघूया सचिन उत्कृष्ट गोलंदाजी करतोय सचिन. त्यांचा होम पिच म्हणता येईल, पाचगाव संघाचं होम पिच आहे. त्यांना अनुभव आहे, कुठे टाकायचा, कुठे उडवायचा, कुठे ब्लॉक टाकायचा त्यांना नक्कीच माहिती आहे. बघूया पुन्हा स्ट्रेट डाईव्ह, एक धाव तर मिळते. बघूया दुसरी धाव घेतात का, नाही. आणि दुसरी धाव सुद्धा घेता घेता बाद झालाय तो संकेत. आणि स्ट्राईक घेतलेली आहे ती निखिल याने. आणि संकेतची जागा भरून काढेल तो निलेश. 3 चेंडू 18 धावांची गरज. म्हणजे 3 चेंडू 18 म्हणजे 3 षटकारच पाहिजेत. षटकार षटकार षटकार. एक तर हॅट्रिक मारावी लागेल, पण सचिन काय ती मारून देईल असं मला वाटत नाहीये. सचिन पण काय कच्चा खिलाडी नाहीये. बघूया सचिन तू. आणि हा मला वाटतंय षटकार पहिला तर आलाय, पहिला आलाय. मॅच चुरस होणार. शॉर्ट चेंडू निखिलने त्याचा पुरेपूर फायदा घेतला. पुरेपूर फायदा घेऊन चेंडू सीमारेषेच्या बाहेर धडकवून दिला. आणि चेंडू द्या, चेंडू द्या. स्वयंसेवक आला चेंडू. ओके मॅच चेंडू मैदानात. 2 चेंडू 12 धावा. मी म्हटलं होतं 3 चेंडू 18 धावा पाहिजे होत्या. पहिला षटकार आला. बघूया बॉलची कंपनी आहे ना ती 70-70 आहे. लगा तो छक्का. एक ब्रीद वाक्य आहे 70-70. लगा तो छक्का, नाही लगा तो बुक्का. बघूया काय होतंय. मी सचिनला म्हटलं सचिन काय कच्चा खिलाडी नाहीये, पण मारणार. त्यात निखिलने दाखवलं मी पण काय कमी नाहीये. सचिन जेवढा आहे तेवढा निखिल सुद्धा आहे. चला सामन्याला सुरुवात करा. सामना गरम होतोय की काय. एक जर फटका आला तर नक्कीच मजा आहे. प्रेक्षकांची मन जिंकणारा सामना नक्कीच होणार. बघूया काय होतंय. सचिन टू निखिल. 2 चेंडू 12 धावा. षटकार पाहिजे. बघूया काय होतंय, काय बिघडतंय. निखिल विचार करतोय कसा मारू, सचिन विचार करतोय कसा टाकू. शॉर्ट पिच टाकला, तो मारला. बघूया काय होतंय, काय बिघडतंय. सचिन टू निखिल पुन्हा. आणि हा मला वाटतं आलाय. आणि मी म्हटलंच होतं सामना गरम होतो की काय. आणि गरम तर झालेलं आहे. गरमी एवढी वाढलेली आहे आणि सामन्यामध्ये पण गरमी आलेली. सचिन पण टेन्शन मध्ये आलाय. दोन्ही संघामध्ये जल्लोषाचं वातावरण. मी पहिलंच म्हटलं होतं सामना चुरशीचा होणार. सामना 50-50 होता. सामना कुठं आला आणि कुठं गेला आणि कुठं संपतोय काहीच समजत नाही. जर 6 मारली तर 500 रुपये लावलेले आहेत दोन्ही संघाने. काय बक्षीस तर लागणारच. मारण्याची हिंमत पाहिजे. पण चेंडू गोलंदाज काय कमी नाही. गोलंदाज पण म्हणेल मी काढून दाखवेल, मी काढेल. आणि फलंदाज म्हणतो मी काढेल. बघूया काय होतंय, काय बिघडतंय. 1 चेंडू 6 धावा. 3 चेंडू 18 पाहिजे होत्या. 2 चेंडूवर 2 षटकार आले. शेवटचा चेंडूवर जर षटकार आला तर पाचगाव संघ पराभूत होऊ शकतो. आणि निर्धाव आला तर दुधनी संघ पराभूत होऊ शकतो. कुणाकडे बाजू झुकतंय, पारडं कुणाकडे जातंय. निखिलच्या बॅट मधून 2 षटकार आलेत. निखिलचा कॉन्फिडन्स वाढलाय. सचिनचा कॉन्फिडन्स थोडासा ढासळलाय. पण सचिन काही कमी नाहीये. सचिन सामना जिंकवणार यात काही शंका नाहीये. बघूया सचिन टू निखिल. आणि शॉर्ट पिच चेंडू आणि हा षटकार. काय सामना आहे. मी म्हंटलंच होतं निखिलने काय मॅच काढली. काय जो षटकार मारलाय. सचिनच्या दांड्या 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 गोल करून टाकले त्या निखिल याने. दुधनी संघ विजय झालाय. मला वाटतं मॅन ऑफ द मॅचचा मानकरीच ठरलेला आहे तो निखिल. खरंच होम पिचवर हरवणे खरंच खूप कठीण असतं. पण दुधनी संघाने करून दाखवलं आणि पाचगाव संघाला पराभूत केलं. आणि पहिली हॅट्रिक या षटकामधली पडलेले 3 चेंडूवर 3 6.
काय बॅटिंग केली निखिलने. याच्या अगोदर पण मारले होते, पण या 3 चेंडूवर 3 षटकार पाहिजे आणि 3 चेंडूवर 3 षटकार मारले आणि ते पण कुणाला होम पिच वर जे आहेत. होम पिच म्हणजे पाचगाव संघाचं हे होम ग्राउंड आहे, त्यांना जमलं नाही, ते बाहेरच्या खेळाडूंनी येऊन मारून दाखवलं. काय सामना झाला. प्रेक्षकांनी खरंच जर षटकार मारले असते तर टाळ्या झाल्याच पाहिजेत, खरंच टाळ्या झाल्या पाहिजेत. दुधनी संघाला पण मी म्हणतो त्या खेळाडूसाठी खरंच टाळ्या झाल्या पाहिजेत. 3 चेंडूवर 3 षटकार मारलेले आहेत, खरंच टाळ्या झाल्यात. आणि मॅन ऑफ द मॅच साठी मानकरी ठरलाय तो निखिल. काय चालू आहे आणि मॅन ऑफ द मॅच देतील निखिल यांना प्रथमेश शिंदे. निखिल यांना मॅन ऑफ द मॅच द्यायचे. छान बॅटिंग, सुरेख बॅटिंग निखिल, खरंच सुरेख, उत्कृष्ट बॅटिंग. नेक्स्ट साठी तुला अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स. यस